आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. हळूहळू शुद्धीवर येणारी युगा एका अनोळखी घरात स्वतःला सापडली होती. सभोवताली अपरिचित माणसं, पण त्यांच्या वागण्यात आश्चर्यकारक प्रेम आणि आपुलकी होती. ती कुठे, हे लोक कोण आहेत, याचाच तिला उलगडा होत नव्हता. घाबरलेल्या अवस्थेत ती तिथून पळण्याचा प्रयत्न करते आणि त्याच क्षणी तिची धडक होते एका अशा व्यक्तीशी ज्याच्यापासून ती दूर राहायचं ठरवूनही पुन्हा त्याच्याच समोर उभी ठाकते. हळूहळू युगाला शुद्ध येऊ लागली तसं तिने डोळ्यांनी उघडझाप करायला सुरुवात केली. एक हात डोक्याला लावत ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला डोकं खूप जड झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे डोळे उघडायला सुद्धा त्रास होत होता. काही मिनिटांच्या स्ट्रगल नंतर तिने डोळ्यांना थोडासा जोर दिला आणि डोळे उघडले. डोळे उघडताच तिच्या नजरेसमोर पांढरं शुभ्र आकाश दिसलं. पण नीट लक्ष देऊन पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की ते आकाश नाही, तर घराचं छत आहे. तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तिला 1-1.5 तासांपूर्वीचा तो प्रसंग रिकॉल झाला. ती त्या छोट्या बकरामागे पळत असताना अचानक तिचा पाय मुडपला होता. ती घरंगळत खाली गेली होती आणि ते आठवताच भीतीने तिचे डोळे मोठे झाले. ती ताडकन उठून बसली, पण उठून बसताच तिला दुसरा शॉक लागला. समोर काही जण प्राणी संग्रहालयात जसे प्राणी बघायला जातात तसे तिला बघत होते. तिने घाबरून सगळ्यांवर नजर टाकली. त्यात 2 वयस्कर माणसं होती. बाकी 3 जणी मध्यम वयाच्या वाटत होते. 2 मुलं होती. सूर्य दुपारनंतर मीटिंगसाठी जाणार होता. खरं तर ध्रुव सुद्धा त्याच्या सोबत जाणार होता, पण घरात काही मदत लागली तर मी थांबतो असं कारण पुढे करून साहेबांनी कल्टी मारली होती. त्यामुळे सूर्य एकटाच मीटिंगसाठी गेला होता. तिला उठलेलं बघून बाकी सगळे थोडे निर्धास्त झाले. निदान आता ती आहे तरी कोण ते कळेल या अपेक्षेने तिच्याकडे बघू लागले. पण ती आपण नक्की कुठे आहोत असे हावभाव चेहऱ्यावर आणत त्यांच्याकडेच बघत होती. तुम्ही सगळे कोण आहात? तिला उठून बसलेलं बघून दुर्वा लगेच पुढे झाली. ग्लासमध्ये पाणी ओतलं आणि ग्लास तिच्या समोर पकडला. आधी पाणी पी, तहान लागली असेल तुला. ग्लास तिच्या समोर पकडत दुर्वाने दुसरा हात तिच्या डोक्यावर ठेवला. पण जसा दुर्वाने तिच्या डोक्यावर हात ठेवला तसं युगाच्या पूर्ण अंगातून एक सळसळती वीज वाहून गेली. इतका प्रेमळ स्पर्श तिने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. थोड्या वेळासाठी ती सुद्धा त्या स्पर्शात हरवून गेली. एक टक दुर्वाच्या तोंडाकडे बघू लागली. तिला शुद्धीत आलेलं बघून ध्रुव लगेच सक्षमला बोलवायला गेला. सगळ्यात जास्त त्यालाच घाई झाली होती त्या दोघांचे एक्सप्रेशन्स बघायची. म्हणून तर साहेब घरी थांबले होते. अगं घे,
पाणी पी, बरं वाटेल तुला. दुर्वाने पाण्याचा ग्लास तिच्या तोंडाला लावला. युगाने थोडं पाणी प्यायलं. खरं तर तिचा घसा खरंच कोरडा पडला होता, त्यामुळे पाणी पिल्यावर तिला थोडं बरं वाटलं. आता कसं वाटतंय बाळा तुला? पण माईंनी बाळा म्हटलेलं बघून युगा पुन्हा भ्रमिष्ठासारखी आता माईंच्या तोंडाकडे बघू लागली. तिच्यासाठी हे असं प्रेमळ बोलणारी माणसं म्हणजे आश्चर्यच होतं. मी ठीक आहे, पण काय? दुखतंय का तुला कुठे? दुखत असेल तर सांग, आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तसं युगाने आता राधाकडे पाहिलं. राधाकडे बघून तिने पुन्हा दुर्वाकडे पाहिलं. त्या दोघींमध्ये तिला थोडं साम्य वाटलं. कोण आहेत ही सगळी माणसं आणि इतक्या प्रेमाने का बोलतायत माझ्याशी? ऐकायला कसं वाटतंय ते? असं वाटतंय कुठल्या तरी शूटिंगच्या सेटवर येऊन पडले मी. जगात इतकी प्रेमळ माणसं खरंच असतात? अगं सांग ना, तुला कुठे काही दुखतंय का? दर्श, तू पुन्हा एकदा चेक कर बरं तिला. तसं युगाने आता तारा शेजारी असलेल्या दर्शकडे पाहिलं. दर्श तिला बघण्यासाठी म्हणून पुढे झाला. तशी ती अंग गोळा करत मागे सरकली. नाही नाही नाही, मी ठीक आहे, मला काहीच झालं नाहीये. अगं रिलॅक्स, आमच्या घरात तू सेफ आहेस, तुला घाबरायची गरज नाही. आणि दर्श डॉक्टर आहे, तो फक्त चेक करेल. मी इथे कशी आले? मी तर वरून खाली पडले होते ना? अगं तू खाली पडलीस आणि सुदैवाने माझ्या नातवाच्या गाडी समोर आलीस. तोच तुला घरी घेऊन आलाय, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. बरं ते जाऊ दे, तू कोण? तुझं नाव काय आणि कुठे राहतेस ते आधी सांग, म्हणजे आम्ही तुझ्या घरच्यांना तसं कळवतो. ते पण तुझी काळजी करत असतील ना? तसं मात्र एका क्षणात तिच्या नजरेसमोर वटारलेल्या डोळ्यांच्या आऊसाहेब आणि हातात बंदूक घेऊन उभा असलेला युवराज दिसला. तसे तिचे डोळे भीतीने मोठे झाले. अंगावरच्या जखमांपेक्षाही तिला आता त्या दोघांनाही कळलं तर आपलं काय होईल, या विचाराने अंगावर काटा उभा राहिला होता. मेले, आता माझं काहीच खरं नाही. काय ग, काही म्हणालीस का? मला घरी जायला हवं. माझी आजी आणि भाऊ माझी वाट बघत असतील. तिने झटक्यात अंगावरचं ब्लँकेट बाजूला फेकलं आणि ती बेडवरून खाली उतरली. अंगात जी काही थोडीफार शक्ती उरली होती, त्या शक्तीनिशी तिने बाहेर धूम ठोकली. तिचा पाय दुखत होता, पण त्याची पर्वा न करता ती तिथून पळाली. तिला असं पळताना बघून बाकी सगळे शॉक झाले. तिची अशी रिॲक्शन त्यांनी एक्सपेक्टच केली नव्हती. सगळ्यांना डावलून ती दरवाजापर्यंत पोहोचलीच होती. तितक्यात अचानक तिच्या समोर कोणीतरी आलं. ती स्पीड मध्ये असल्यामुळे सरळ जाऊन त्या व्यक्तीला धडकली आणि हे अगदी काही क्षणातच झालं. आपण पुन्हा तोंडावर आपटणार या विचाराने तिने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. पण पुढच्याच सेकंदाला तिला आपण कुणाच्या तरी मिठीत आहोत असं जाणवलं. तिने पुन्हा डोळे उघडले.
पण डोळे उघडताच तिच्या नजरेसमोर एक भारदस्त छाती आली. तिचा चेहरा सध्या त्याच छातीवर लपला गेला होता. मोठमोठाले श्वास घेत ती त्या व्यक्तीच्या मिठीत उभी होती. दोन्ही हातांनी तिने त्याचा शर्ट गच्च पकडला होता. तिला असं डायरेक्ट अंगावर आलेलं बघून एका क्षणासाठी त्याच्या हृदयाचे सुद्धा ठोके वाढले. तिचा हात त्याच्या छातीवर असल्यामुळे त्याची ती धडधड तिला स्पष्ट जाणवली. तिने अलगद तिचा चेहरा वर केला, पण वर बघताच तिला नजरेसमोर ते निळे डोळे दिसले. तसे आता भीतीने तिचे डोळे मोठे झाले. तो तर वैतागलेल्या नजरेने तिच्याकडे बघत होता. जेव्हा बघावं तेव्हा ती त्यालाच येऊन धडकत होती. तू काय खरंच शपथ घेतलीस का? बघावं तेव्हा माझ्या अंगावर यायची. पण त्याचे शब्द तिच्या कानांवर पडताच तिच्या अंगातलं जणू सगळं अवसानच गळून गेलं. म्हणजे हे माझं स्वप्न नाहीये. तुम्ही खरंच माझ्या समोर आहात? अरे समू, बरं झालं तू आलास. अरे ही मुलगी बघ, इतकं लागलंय हिला आणि ही वेड्यासारखी पळतच सुटलीये. माईच्या आवाजाने दोघेही भानावर आले. त्याने तिच्या दोन्ही दंडांना पकडून तिला स्वतःपासून बाजूला केलं आणि तो सुद्धा तिच्यापासून बाजूला होऊन उभा राहिला. माईंच्या या वाक्यावर तिच्या चेहऱ्यावर मात्र पुन्हा गोंधळ पसरला. ती कधी माईंकडे तर कधी पुन्हा सक्षमच्या तोंडाकडे बघू लागली. तिला तर आपल्या सोबत काय घडतंय तेच कळत नव्हतं. जे घडत होतं ते तिच्या कल्पनेशक्तीच्याही पलीकडचं होतं. त्यामुळे या सगळ्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. काल रात्री तिने ठरवलं होतं की पुन्हा कधी चुकूनही सक्षम पाटीलच्या समोर यायचं नाही. पण नशिबाने तिला 24 तासाच्या आतच पुन्हा त्याच्या समोर आणून उभं केलं. त्यामुळे बिचारी पार घाबरून गेली होती. तुम्ही तुम्ही सगळे यांना ओळखता? तसं त्याने पुन्हा एकदा रागात तिच्याकडे पाहिलं. तिचा तो प्रश्न त्याला एकदम मूर्खपणाचा वाटला. अगं, ओळखता म्हणजे? तो याच घरातला आहे. या घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे तो, सक्षम पाटील. नाव तर माहीतच असेल ना तुला. राधाच्या बोलण्यावर एखादी जादूची कांडी फिरावी आणि आपण एका सेकंदात तिथून गायब व्हावं असं तिला वाटलं. पण प्रत्यक्षात मात्र ते शक्य नव्हतं. तसं तिने पुन्हा घाबरून त्याच्याकडे पाहिलं. पण तो मात्र आता खाऊ का गिळू अशा नजरेने तिच्याकडे बघत होता आणि नजरेनेच तिला तोंड बंद ठेव असे इशारे करत होता. त्याचे डोळे जरी सुंदर असले तरी आता तिला त्याच डोळ्यांची जाम भीती वाटत होती. ये जमी रुक जाए, आसमां झुक जाए, तेरा चेहरा जब नजर आए. पाठीमागे ध्रुव स्वतःशीच गाण्याच्या भेंड्या खेळत होता, ते पण मनातल्या मनात. त्याला हसूच कंट्रोल होत नव्हतं. जे काही घडत होतं ते त्याच्यासाठी एक फुल टू बिना तिकीट एंटरटेनमेंट होतं. त्यामुळे तो एन्जॉय करत होता. हे घर माझं आहे आणि सध्या तू माझ्याच घरात उभी आहेस.
तशी ती एका जागेवर एक पाऊल मागे सरकली. त्याने हाताची मूठ आवळली होती, त्यामुळे त्याचे बायसेप्स फुगले होते. त्याचा तो 3.5 किलोचा हात आपल्या गालापर्यंत पोहोचायच्या आधीच आपण थोडं दूर उभं राहावं, असं बिचारीच्या भोळ्या भाबड्या जीवाने विचार केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती जरी दूर जाऊन उभी राहिलीस तरी तुला दिसणार माझा चेहरा. मधल्या काही सेकंदात ध्रुवने स्वतःचं एक गाणं सुद्धा तयार करून टाकलं. पण हे सगळं त्याच्या मनातल्या मनात चालू होतं, कारण तो सक्षम पासून फक्त एका हाताच्या अंतरावर उभा होता. त्यामुळे बिचारा रिस्क घेऊ शकत नव्हता. इकडे एका तासापासून युगाला शोधून शोधून आता गणपत, तो मुलगा आणि सरू सुद्धा थकले होते. सरूने तर रडायलाच सुरुवात केली होती. आता आपलं काहीच खरं नाही हे तिला कळून चुकलं होतं. तिला शोधत असताना त्यांच्या लक्षात आलं की तिथे बरीच घनदाट झाडी आहे. जर एखाद्या जंगली जनावराने तिला ओढून नेलं असेल तर. या विचाराने सरूच्या पायातले त्राणच निघून गेले होते. ती आता भर रस्त्यात खाली मांडी घालून डोक्याला हात लावून बसली होती. तुमचं घर फार छान आहे. घरातली माणसं पण छान आहेत. तो बेड पण छान आहे. दार पण छान आहे. सगळंच छान आहे. मी जरा दरवाजा बघून आले. हा, भीतीने ती काय बडबडून गेली तिचं तिलाच कळलं नाही. ती सरळ पुन्हा बाहेरच्या दरवाजाकडे जायला निघाली. तसं त्याने एकाच हाताने तिच्या हाताचं मनगट पकडलं. तिचं दाराबाहेर पडणारं पाऊल जागेवर थांबलं गेलं. आज ना छोडूंगा तुझे दमदमादम, तूने क्या समझा मुझे दमदमादम. सक्षमने तिचा हात पकडलेला बघून ध्रुवने अजून एका गाण्याची वाट लावली. पण बाकी सगळे मेंबर्स मात्र आता आश्चर्यचकित चेहऱ्याने सक्षमकडे बघत होते. त्या दोघांच्याही वागण्यावरून ते दोघे एकमेकांना ओळखत असल्याचं त्यांना स्पष्ट जाणवत होतं.